नमस्कार मित्रांनो, आज मी आहे सोलापूरमध्ये आणि स्टार्टअप स्टोरीज या उपक्रमाअंतर्गत एक नवीन वेगळ्या प्रकारची स्टार्टअप स्टोरी मी आपल्यासमोर मांडणार आहे. कारण आत्तापर्यंत ज्या स्टार्टअप स्टोरीजच्या अंतर्गत मी काही ज्या मुलाखती घेतल्या होत्या ते लोक 30-35 असलेले लोक होते की ज्यांनी नोकरी न करता कुठल्या तरी हायटेक सेक्टरमध्ये किंवा अशामध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योग सुरू केला होता. पण आज मी जी कहाणी आपल्यासमोर आणणार आहे ती खूप वेगळी आहे. कशा प्रकारे एका महिलेनी जी स्वतः उद्योजिका झाली आणि 1000 उद्योजिका तयार करण्याचं व्रत त्यांनी घेतलं आणि गेल्या 20 वर्षाच्या काळात त्यांनी ते बऱ्यापैकी पुढे नेलं. आणि हे सगळं करताना त्यांना जे अनुभव आले आणि भविष्यात ज्या गोष्टी बदलताना दिसत आहेत त्याबद्दल त्या कशा प्रकारे बघतायत या सगळ्याची चर्चा आज आपण करणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत चंद्रिकाजी चव्हाण, ज्या सोलापूरला उद्योगवर्धिनी ही संस्था चालवतात. या संस्थेबद्दल, त्यांच्या वैयक्तिक पार्श्वभूमीबद्दल आज आपण बोलणार आहोत. चंद्रिकाजी, MH48साठी आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तुमची पार्श्वभूमी अशा घरातली आहे की जिथे महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने येऊन काम करणंही किंवा नोकरी धंदा करणंही असं फार त्याला प्रोत्साहन मिळत नाही. अशा पार्श्वभूमीतनं तुम्हाला स्वतःचा उद्योग सुरू करावा की आपण काहीतरी करावं असं का वाटलं? खरं मला सोलापूरला येऊन आता 42 वर्ष झाली. मी राजस्थानी राजपूत परिवारातला घरातला मोठी झाली आणि सून म्हणूनही तिथं गेले. त्यामुळे पडदा परंपरा हे सगळं आलेच आहे. पण सोलापूरला जेव्हा आम्ही आलो आणि सोलापूरला आल्यानंतर घरातल्या परिस्थितीला काहीतरी जे वळण लागतं, बिझनेसमध्ये चढउतार येतात, असे काही चढउतार आले. म्हणजे त्याच्यात अनेक वळण असतात आणि त्या वळणावर उभे असताना असं विचार करण्याची वेळ आली की आत्ता आपल्याला सोलापूर सोडावं लागेल आणि राजस्थानला जावं लागेल. पण तो विचार करताना असं लक्षात होते की पदरी 3 मुलं पण आहेत आपल्याबरोबर. दिराची मुलं पण होती. ही मुलांना घेऊन जर आपण सासरी गेलो तर तिथले पडदा परंपरा सगळी जपणूक करावी लागेल. कारण 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वीचा काळ होता आणि तिथं ते करता येणार नाही. ना हॉस्पिटलची व्यवस्थित व्यवस्था होती, ना शाळा कॉलेज होत्या, गावचे रस्ते नव्हते, लाईट वीज काहीच नव्हतं. ते ही मुलांचं कसं होईल आणि आपण पडद्यात राहून काम कसं करू? तर इथं राहायचं तर आपल्याला काहीतरी करावं लागेल. कारण घर उभं करायला, चालवायला काहीतरी हातपाय हलवावा लागेल. मग काय करू शकतो? तर आपल्यात असलेले कलांचा उपयोग करून शिवण क्लास सुरू केला. कपडे पण शिवत होते आणि शिवण क्लास करत होते. आणि शिवण क्लास करताना जेव्हा आजूबाजूच्या वस्तीतलं, कारण एकदम मला भाषा येत नव्हती, मराठी अजिबात येत नव्हतं, तसं तोडकं मोडकं, आणि त्यांना माझी भाषा, कारण तिथं कन्नड आणि तेलुगू भाषिक असे बहुभाषिक लोक सगळे येणारे, त्यांना शुद्ध मराठी कळणं उघड, तर माझं मराठी तरी कसं कळेल? पण ह्या सगळ्या परिस्थितीत मग मध्यमवर्गीय किंवा अशी लोक तरी येणार नव्हती. पण वस्तीची महिला माझ्याकडे शिकायला येऊ लागले आणि त्या शिकताना लक्षात आले की त्यांच्या अडचणी तरी किती मोठ्या आहेत. ही किती सालची गोष्ट साधारणतः? हे साधारण आहे ती 87-88 सालची गोष्ट आहे. म्हणजे हा तोच कालखंड जेव्हा सोलापूर, जो एकेकाळी महाराष्ट्राचं मँचेस्टर किंवा वस्त्रोद्योग सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध होता आणि या सगळ्याला उतरण लागली. त्याच्यामध्ये कदाचित कामगार संघटनांचे संप असतील, बदललेलं तंत्रज्ञान असेल आणि त्याच्यामुळे सोलापूर एक मोठी अवकळा पसरली. काय परिस्थिती होती सोलापूरची? तेव्हा म्हणजे मला सोलापूर कळणं तरी अवघड, पण मी जेव्हा सोलापुरात आले आणि या सगळ्या परिस्थिती बघत होते, कानावर जे पडत होते की तेव्हा धडाधड सगळ्या मिल बंद पडल्या. म्हणजे लोक असं म्हणायचे की सोलापूर म्हणजे शोला निघालनेवाला, सोनाचे धूर निघालनेवाला, असं बाहेर ऐकू जे येणायचं. पण इथली परिस्थिती वेगळी होती स्थानिक याच्यावर. कारण मिल सगळ्या बंद पडायला लागल्या. त्यामुळे अचानक घरचा माणूस, करणारा माणूस एकदम बेवस झाला की आता हाताशी काही नाही. आणि असे काही उद्योग आजूबाजूला नव्हते की जे करावं. बायकांनी काय करायचं, धुणं भांडी करून करून तर किती घरात, कारण करून घेणाऱ्याच्याकडे पण एवढे पैसे पाहिजे ना. सगळ्यात मोठी संख्या मिलच्या याच्यात लोक बेकार झाले त्याच्यात. आणि तेव्हा पर्यायी होता तो बीडी उद्योग होता. तो तेलुगू भाषिक लोक जास्त करून आंध्रातून इथं बसवलेले किंवा इथले तेलुगू भाषिक लोक त्याच्यात जास्त, त्यामुळे ते लोक त्यांच्या बीडी व्यवसायात. पण हे सगळं बेकारी एकदम आली
त्यामुळे खरंच खूप अडचणीचा काळ तो होता. आणि तेव्हा गरज होती की ह्यांना फक्त खरं पाठीला हात ठेवून आपण म्हणण्याची गरज होती की घाबरू नका, काहीतरी होईल किंवा काहीतरी करू. पण हे करणारही कोणी नव्हतं तेव्हा. शासकीय यंत्रणा असं काही एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हतं. हे माझं आता मी जेव्हा अभ्यास करते तेव्हा लक्षात येते की तेवढं पाठबळ नव्हतं. मग काय होतं तर स्थलांतर होतं, आत्महत्यांचं प्रमाण होतं, व्यभिचार वाढला, अल्कोहोल म्हणजे दारू पिण्याचं प्रमाण वाढलं, सगळ्या गोष्टीला स्पर्श केलाय. पण तिथं मध्य कणा असतो तो बाई असतं. खरं, घरातली कुटुंबाचा कणा आपण म्हणतो की महिला असते. आणि ती महिला जी आहे तिला तरी त्यांना 2 वेळचं जेवणाचा घास तरी मुलांच्या पोटात घालायला पाहिजे, निदान 2 कपडे अंगावर तरी असले पाहिजे एवढं. आणि छोटं जे शाळेला जाणारी मुलं असेल तर ठीक आहे, शाळेला जायला पाहिजे. ह्या गरजा पुरा करण्यासाठी तिला धडपड करावी लागते. आणि धडपड करतानाही सोलापूर बहुभाषिक आहे. हे सगळ्या याच्यातलं शिक्षणांची कमी पहिल्यापासून, विविध समाज असल्यामुळे सामाजिक दबाव एक असतो. जसं माझ्यावर पण होता की मारवाडी समाजची बाई काय बाहेर काम करते, हे करायचं त्यांचं हे ऐका. म्हणजे असा जो सामाजिक दबाव असतो तो पण होता. आर्थिक चढचण होती आणि त्याच्यात व्यसनाने भर घातली. तर ह्या सगळ्यात ती बाईनी काय करावं. आणि तेव्हा मला असं वाटायला लागले की आपण एकटे अडचणी रडत बसण्यापेक्षा आपण काहीतरी करू शकतो का, करूया. आणि सिलाईच्या माध्यमातून काम सुरू केले. पण जेव्हा काम सुरू केले, लोक येत गेले, तेव्हा आम्हाला विविध पैलूवर काम करावं लागलं. म्हणजे भांडण सोडवणं ते पण काम असेल तर ते करायचं, मुलींची लग्न ठरवायची असेल तर तिथं पण ते काही थोडं देणघेणं असेल तर समाजातनं गोळा करून तिचं लग्न पण व्हायला पाहिजे, बीडी वर्कर्स महिलांचं पास मिळायला पाहिजे, ती पण केलं पाहिजे. आणि योगायोगाने तो काळ हा 10 वर्ष मी राजकारणात होते. तुम्ही नगरसेविका म्हणून 2 टर्म्स होते. खरं माझं राजकीय पार्श्वभूमी नाही, मला काही राजकारणातलं कळत नव्हते, आजही कळत नाही. पण निवडून आले, महिला वॉर्ड झाला आणि त्याच्यातनं मी निवडून आले. आणि निवडून आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या की आत्ता खूप काही हे करतील. मग बोलायला सुरुवात केले की काही व्यापाऱ्यांकडे की इथं तुम्हाला महिलांना काम देता येईल का, इथं देता येईल. त्याच्यामुळे एक लोकांमध्ये जसं असतं ना, आपण म्हणतो की एक आशेचं किरण असतं की ही बाई काम देऊ शकते. आणि मागचं काही राजकारण्यांबद्दल मला बोलायचं नाही आहे, पण मागचं जर बघितलं तर कुठल्याही राजकारण्यांची तेव्हा हे नव्हते की एवढ्या लोकांना काम देऊ शकले. आणि आम्ही फटाफट काही महिलांना काम देऊ शकत होतो, छोटं, पण त्याचं घर चालत होतं. म्हणजे तिला कर्जाचं म्हणजे 100 रुपये त्याला पाहिजे तर 10 रुपये आणि 20 रुपये त्याला व्याजाचं द्यावं लागत होते. टक्केवारी इतकी मोठी होती. आणि ते नाही भरलं गेलं तर त्याच्यावर अत्याचार पण होत होते. म्हणजे मल्टीपर्पज त्या महिलेवर सगळं हे होतं. म्हणजे महाराष्ट्रात काय सगळ्या जगात आपण एक बघतो की एकदा माणूस राजकारणात शिरला की पहिले नगरसेवक, मग आमदार, मग मंत्रीपद, काही नाही तर महामंडळ, असे लोकांची स्वप्न असतात. पण तुम्ही कदाचित एकट्यात असाल की 2 टर्म नगरसेविकेचं पूर्ण झाल्यावर तुम्ही व्हॉलेंटरी सांगितलं की आता मला याच्यात राहायचं नाही, मला समाजात काम करायचं आहे. किंवा तर हे असं का वाटलं की महापालिकेतल्या कामापेक्षा आपण 10 वर्षात ते मी असं म्हणते नेहमी की माझं शिक्षण कमी 10वी पर्यंत, पण माझी PhD तिथं झाली असं मी म्हणते की माणूस ओळखायला मिळतो तिथं, शिकायला खूप मिळालं पण समाधान मिळत नाही. त्या ह्याच्यात तुम्ही कितीही काम करा पण तुम्हाला तुमच्या पार्टीबरोबर, समाजाबरोबर, वॉर्डाच्या समस्याबरोबर राहावंच लागतं. तुमच्या मनात असो नसो तुम्हाला काही कामं करावी लागतात. आणि ते मला मनाला पटत नव्हतं. आणि दुसरं मला तेव्हा पॅरलल मी काम जे करत होते त्याच्यात मी काही महिलांना काम देऊ शकत होते की मी भले ती 2000 रुपये कमवते महिलांना, पण मी 2000चं काम तिला दाखवू शकत होते. कॉर्पोरेशन नगरसेवक पद म्हणून मी कोणालाही काम देऊ शकत नव्हते. एक कुटुंब चालत होतं, मुलं शिक्षण घेत होती, त्याचं कुटुंब म्हणजे तिच्यामध्ये आत्मविश्वास आला होता की हां 2000 जी कमवायला शिकते ना त्याला 20,000 अवघड नसतं, पहिले 200 रुपये कमवणं खूप अवघड असतं. पण मग ते शिकवलं आम्ही. पण मग रोजगार देता देता तुम्ही रोजगार निर्माते तयार करण्याचं जे एक वसा घेतलात की 1000 महिला उद्योजिका तयार करायचं, याला हे कसं काय तुम्हाला? हे जेव्हा सगळं काळच शिकवतो आपण चालत गेलो तेव्हा, आणि तेव्हा लक्षातही असं येत होते की आपण एक जर उद्योग मी सुरू केला असता तर तेव्हा माझी कुवतही होती आणि करू शकले असते, कारण ते माझ्यामध्ये गट्स आहेत असं मला वाटतं. तर माझा उद्योग खूप छान चालला असता, मी 50 बायकांना कामाला लावून आज मी करोडोपती झाली असते. पण त्याच्यापेक्षा मला असं वाटत होते की माझ्या एकटीचं घर उभं राहिल्यापेक्षा ह्या सगळ्या उद्योजिका झाल्या
तर जास्त त्याच्यात सोलापूर सन्मान मिळतो की आपण 4 लोकांना रोजगार देतो. तर आपण देणारे कोण नसतो, त्याच्यात असलेलं ते बाहेर काढून निमित्त मात्र आपण असतो. पण ते निमित्त आपण व्हावं. आपण आपला उद्योग करून स्वतःची घरं बंगले गाडी नाही करायचं, आपण उद्योजिका निर्माण करायचा आणि त्याच्यातनं त्यांची घरं उभं राहतील तेवढी घरं. आज लोक म्हणतात मला एक घर आहे. खरं मी म्हणते की मी 43 वर्ष झाले सोलापुरातनं येऊन आत्ता मी हप्त्याने घर घेतले, म्हणजे आत्ता माझं घर झालंय. पण माझ्या भाकरी करणाऱ्या शिलाई करणाऱ्या बायकांचं 10 वर्षापूर्वी घरं झाली आहे स्वतःची. तर मी हजारो घरं माझी झाली. एक घर काय, मी म्हणते 1000 घर आहे मला, एक घर नाही मला 1000 घर आहे. तर हा जो समाधानचा जो भाग आहे ना, तेव्हा ठरवलं की नाही बायकांना आपण उभं करायचं. जर मी थोडी बोलायला चतुर आहे, 4 लोकात ओळखी आहे, मी माझा उद्योग करेल तेव्हा माझ्याबरोबर असणाऱ्यांचं मरून जाईल. मोठ्या झाडाखाली छोटं झाड थोडं नाही वाढणार, त्याला वेगळं ऊन द्यावं लागेल. त्याच्यापेक्षा त्यांनीच ते वाढावं आणि त्याची आई म्हणून मी मिरवावं हे जास्त मला वाटलं. आणि त्याच्यात परिवाराची साथ मिळाली, अपेक्षा खूप काही नव्हत्या. पण म्हणजे माझा प्रश्न आहे की हे खरं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर 2014 साली त्यांनी 15 साली त्यांनी स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया सुरू केलं. कारण कुठलाही उद्योग सुरू करायचा तर पहिली गोष्ट भांडवल लागतं. म्हणजे तुम्ही स्वतः तुमच्याकडे भांडवल नव्हतं तर तुम्ही उद्योजिका तयार करताना लागणारं भांडवल, त्याच्यासाठी प्रशिक्षण लागतं, त्याच्यासाठी एक लिडरशिप क्वालिटी नेतृत्व गुण लागतं की तुम्हाला शेवटी 4 लोकांना रोजगार द्यायचा आहे, निर्णय घ्यायचे. तर हे सगळं शिकवायला ठीक आहे, पण याच्यासाठी बाकी सोंग आणता तर पैशाची सोंग. तर त्या छोट्या उद्योजकांना पैसे कशा प्रकारे म्हणून एक त्याच्यात की सरकारचा आम्ही पहिला सुरुवातीला जेव्हा स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून काम करत होतो, गट तिथं सुरू करायला जायचं, बँकेत जायचं तर आमचे 10-10 दिवस लागायचं. आमचं गटाला कोणी घेतच नव्हतं. कारण आमच्या महिला सगळ्या वस्तीतल्या, न शिकलेल्या, त्यांची पार्श्वभूमी काही नाही, किंवा त्याच्या सासऱ्याने दिराने कोणीतरी कर्ज घेतलेले आणि त्याचे ते डिफॉल्टर असले, त्यामुळे त्या परिवाराला द्यायचं नाही, ते बँकेचे नाही. आमच्यावर 5000-2000चा पण कोणी विश्वास ठेवत नव्हतं. आणि हे आम्ही खूप दिवस प्रयत्न केले, खूप भटकलो आम्ही. आणि नंतर चिडून असं झालं की किती दिवस आपण सरकारच आपण चालवत असतो, मत आम्ही देतो म्हणून लोक निवडून जातात आणि शेवटी टॅक्स देतो म्हणून सरकार चालते, त्यांचं तरी काय प्रोडक्शन आहे असं मनात तेवढाच विचार आला. केवढी हे पण नव्हती, पण हा विचार तर आपणच आपलं कडनं का करत नाहीये, मग छोट्या भांडवलातनं काय काय करता येईल. तर अगदी 50 रुपयापासून आम्ही सुरुवात केली की 50 रुपयात आपण काय उभं करू शकतो. तर 50 रुपयात आमचा ज्वारीचा उद्योग उभं राहू शकत होता. हां, ज्वारीची भाकरी आपण करू शकतो 50 रुपयामध्ये. म्हणजे तेवढ्यातनंच सुरुवात करायची. 50 रुपये गेले तर काही खूप नुकसान होत नाही, जर गेले तर कमी भांडवलाचा आणि जाणार नव्हतंच. 50 रुपयाची भाकरी जर विकली नाही गेली तर घरात खायला कामाला येत होती. कडक भाकरी होती, त्यामुळे ती 30 दिवस टिकती. जर आज नाही गेली तर 8 दिवसांनी पण घरचे लोक खाणार होते, त्यामुळे ते जाणार नव्हतं. तसंच सिलाईमध्ये थोडी छोटी छोटी जी कामं होती की ज्याच्यातनं आम्ही करू. छोटी दुकानं आम्ही सुरू केली, ती पण आम्ही 50-100 रुपयामधनं केले. की एक अंड्याचा ट्रे आणायचा किंवा दुधाच्या 5 पिशव्या घ्या, 1 लिटर दूध घ्या, आणि वस्तीतली लोक 5 रुपये 2 रुपयाचं दूध घेऊन जातात सकाळी चहापुरतं. त्यांना तुम्ही किरकोळ विका, आज पैसे जे थोडं मार्जिन असेल, पण आज माझे 50 रुपये उद्या 60 रुपये होतात. 55 झाले तरी 5 रुपये मला घरी बसून कोण देणार आहे, कोणी देणार होते का नाही देणार होते. तर 55 तरी झाले ना, मग त्या 55चे दुसऱ्या दिवशी 60 होईल, 5 दिवसांनी 60 होईल. आणि हळूहळू तिला लक्षात यायला लागते. आपण त्याला पुश करत होतो की दूध घ्यायला आलेलं अजून काय मागते. मग तिथे खारी टोस्टची एक प्रथा आहे, सकाळी सकाळी खायची. मग खारी टोस्ट तू उरलेले पैशांमधनं हे 50 रुपये दुधात गुंतवायचे, वरचे पैशांमधनं खारी आण. मग ते खारीमधनं काही मिळतंय का. मग तिथं तंबाखू सगळीकडे खाण्यात, ते तंबाखू तोटे मागतात, मग ते आण. त्या 50 रुपयामधनं उरलेले पैशातच फिरवायचे. असं करत करत समाजाच्या ज्या ज्या गरजा होत्या त्या आतापर्यंत पूर्ण केल्या जात नव्हत्या, त्यामुळे कमी भांडवल आणि कमी प्रशिक्षणात तुम्ही असे उद्योग सुरू करू शकलं. त्यामुळे त्या बायकांमध्ये कॉन्फिडन्स आला की आपण करू शकतो. आणि मग पंख होते, फक्त उडवायला शिकवले की हे उडवायचंय, किती उंच जायचंय तुमच्यावर आहे. आज काय परिस्थिती, आज म्हणजे लाखो लोकांपर्यंत उद्योगवर्धिनी पोहोचलेली आहे की तेवढ्या लोकांना आम्ही मार्गदर्शन केले असतील. पूर्ण भारतभर जाते आणि उद्योगवर्धिनी सांगतो की अशा प्रकारे काम उभं करा, काय काय केलेलं आहे. म्हणजे आत्तापर्यंत मी अनेक ठिकाणी हे मोटिवेशनल स्पीच आत्ता म्हणतायत ते, पण ते सांगायला गेले, त्याच्यातून काही निर्माण झाले. सोलापुरातनं हजारो बायका असे उभे राहिले. तो बघताना खरंच खूप आनंद होतो की
एक मागे वळून पाहताना असं आपण जेव्हा म्हणतो ना, तेव्हा असं होतं की हे आपल्या हाताने घडलं, पण तेव्हाही मी एकटी नव्हते, टीमवर्क होतं. पण हे उपक्रम म्हणजे मी अर्थात मी त्या गेली 10 वर्षापासून ओळखतो आणि ते की सोलापूरची यात्रा असते तेव्हा 1 लाख भाकऱ्या एका दिवसात तयार करून देणं किंवा आजी आजोबांना डबे पोचवणं किंवा असे जे उपक्रम तुम्ही ते त्याच्यातून सुरू केले. ती एक नंतर कसं झालं की थोडं उद्योगवर्धीने करायला लागले, तर माझं भाड्याचं घर मी पहिलाच सांगितलं, तिथं बसून मी सांगायची, लोक यायचे. मग मालकांची कंप्लेंट वाढायला लागली की तुम्ही घर सोडा, तुमच्याकडे खूप लोक येतात, येणं जाणारे दार बंद करून जात नाही, कोणी काय करते. त्यामुळे ती तक्रारी वाढायला लागल्या. आम्हाला कुठेतरी असं ठिकाण गरजेचं होतं की जिथं आम्ही बसावं आणि लोकांना सांगावं. आता बसून सांगायचं तर तिथं दाखवायलाही काही पाहिजे. विश्वास कसं येणार की आम्ही एवढ्या लोकांना आज मग म्हणते की हजारो महिला उभे राहिल्या, पण हे सोलापूरला कोणीतरी येऊन बघितलं, त्यांना भेटलं किंवा त्या काळात आता सोलापूरला राहणाऱ्या लोकांनी बघितले तर त्यांना विश्वास येईल. किंवा आमच्या संस्थेवर 7 जणांनी PhD केली. आत्ता मला लक्षात आले की एका मीटिंगला मी दिल्लीला गेले होते, तिथं चर्चेचा विषय होता हा सगळा की आपल्या सामाजिक संघटनांवर कोणी PhD करते का, आपल्या छोट्या कामांवर ह्याच्यातलं. तर काही संस्था आहेत का, तर कुठलीच नव्हती, फक्त उद्योगवर्धिनी होती की एकट्या कामावर 7 जणांनी PhD केली. तर किती मोठी गोष्ट आहे, आम्हालाही माहीत नव्हतं. पण हे असे उपक्रम तुम्ही जरा दर्शकांना सांगावेत की, कारण हे मलाही जेव्हा मी ऐकलं बघितलं तेव्हा खूप वेगळं वाटलं की आजी आजोबांना डबा देणं. ही आजी आजोबांना डबा देणं म्हणजे की आम्ही रोटरीने आम्हाला एक उपक्रम दिले होते, त्यांना 100 डबे रोज बनवून देणं, की वृद्धांना पोचवायचं होतं. त्यामुळे एक काम आम्हाला कम्युनिटी किचन सारखं मिळाले की रोजचे 100 डब्यांचं काम आहे. तर 5-7 बायका करायला लागल्या. जिथं आम्ही बनवत होतो तिथं वर्दळीचा एरिया किंवा आमच्याकडे येणारे जाणारे लोकांची संख्या जास्त असते आणि आमच्याकडे येणारी लोक येतात. आता खूप लोक येतात, पण तो काळ असाच होता की जे लोक येतात त्याचं भांडण, घरात जेवायला नाही, नवराने मारलं, तिला पळून गेली, असेच लोक येणार. तर ती जेवलेले नसायचे. आणि वृद्धांची समस्या अशीच होती की बिचाऱ्यांना खरंच एकटे असेल तर 2 वेळचे जेवणाचे हाल होते. आणि हे भिकारी नव्हते की मागून खाणार, लाज वाटायची आणि थोडंफार काही आपल्या गाठीशी असेल तर शेवटपर्यंत आपल्याला पाहिजे. त्यामुळे ही जी मधलं गॅप पुरून टाकायचं, तर आम्ही विचार केला की आपण 100 बनवतो त्याच्यात 10-15 लोकांना आपण द्यायला लागू. म्हणजे पहिले 5 लोकांपासून सुरू केले, 5 लोकांना आपण फ्रीमध्ये द्यायचं. पहिले 5 रुपयात दिले, मग नंतर 5 रुपये पण देऊ शकणारी लोक नव्हती. त्याचे अनेक आहे, त्याची पूर्ण एक हिस्ट्री, अनेक वेगवेगळ्या स्टोरी होतील. पण त्याच्यातनं लक्षात आले, आम्ही आमच्या बायकांबरोबर जे बनवतात त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी मला तेच शब्द सांगितलं होतं की भाभी तुम्ही 5ला देणं, उद्या 500 लोकांना द्यावं लागेल, हे लोक असेच फुकट खायची सवय लागेल. पण म्हणले नाही, अडचण ज्याची आहे त्यांना देऊ, आपण करूया, देवानी आपल्याला तेवढी ताकद देतील. आणि करून सुरू झालं. तर आज नक्की आम्ही 100-1 लोकांना रोज निशुल्क भोजन उद्योगवर्धीने देऊ शकते की हे एक चालू झालं. तर अनेक लोकांना आम्ही अशी ट्रेनिंगही दिलेली आमच्या बायकांनी की त्यांच्या परीने लोक ते करतात. तिथं अनेक ठिकाणी असं अन्नपूर्णा योजना सुरू झाली की गरजू लोकांना जेवण पोहोचवण्याची. पण जेव्हा जे भाकरींचं तुम्ही सांगितलंय, चपातींचं सांगितलंय, बल्कमध्ये 1,00,000 भाकरी, 5,000, 10,000 भाकरी संध्याकाळी पाहिजे, तेव्हा आमच्याकडे तेवढ्या बायका तिथं करणाऱ्या नव्हत्या. किचनचा सेटअप तेवढा मोठा नव्हता. पण तेव्हा आम्ही आव्हान करायचो की ज्या बायकांना आपण तयार केले की सगळ्या जणी एकत्र येऊन हा आपली जबाबदारी आहे. सोलापूरचा उत्सव आहे. सोलापूरच्या याच्यात लोक म्हणतायत की तिथून कोणी उपाशी नाही जायला पाहिजे आणि त्यांना चांगलं मिळायला पाहिजे. तर आपण सगळ्यांनी एकत्र मिळून करूया. आणि लगेच सगळे हात तयार होत होत्या आणि हजारो भाकरी, आम्ही भाकरी असेल, चपाती असेल, स्वयंपाकाचं असेल, आम्ही अनेक आव्हान अशी केली. म्हणजे कोरोनात आम्ही रोज 4,000 लोकांचा स्वयंपाक देत होतो 2 वेळेला. आणि नुसतं स्वयंपाक नाही, करोना काळात चंद्रिका बाबी स्वतः तो ड्रेस घालून, PPE किट घालून त्या कोविड वॉर्डात जाऊन स्वतः, मग ते तुम्हाला असं नाही वाटलं की ते कोणतरी देईल ना, ते हॉस्पिटलचं काम आहे, आपलं काम हॉस्पिटलला द्यावं का, तिथे स्वतः वॉर्डात जाऊन नाही. तेव्हा खरं आहे ना, ते विचारच येत नव्हतं की हे कोणीतरी करेल. तेव्हा असंच वाटत होतं की सगळी जबाबदारी आपलीच आहे आणि हे आपला परिवार आहे, तो तिथं झुंजतोय. कोणीतरी ऍडमिट आहे, त्यांच्या घरच्यांना कोरोना झालेला आहे, त्याला क्वारंटाईन केलेलं आहे, इथं ऍडमिट आहे, ह्याची मुलं तिथं हे करतायत, मुलं बाहेर गावी आहे, ते येऊ शकत नाही. असं जे दिवसभर फोन चालू राहत होतं ना, तेव्हा हे काही सुचत नव्हतं. मला अनेक लोकांनी अडवले, पोलिसांनी पण म्हणले की करणारा जीव जो आहे पोसिंदा असतो तो राहायला पाहिजे, तुम्ही अशी रिस्क घेऊ नका.
मी म्हणलं व्हायचं तर इथेही रोज मी 100-200 लोकांना तुम्हाला भेटतेच आहे ना, तर होईल. पण जे लोक खात आहेत त्यांची काय गरज आहे, म्हणजे त्यांना काय पाहिजे, मी जे देते हे मला जे वाटतंय ते मी बनवून देत होते, पण त्यांची गरज काय ते मी तिथं गेल्याशिवाय मला कळणार नाही की आम्ही देतोय ते कोण खाते आणि त्यांची गरज काय. जसं कुष्ठरोगींमध्ये आम्ही जेवण लोकांचं कोण ना कोण डोनर असतंय, त्याच्यात केतनबाई मित्र परिवार एक खूप मोठं आमच्या बरोबर कोरोनात उभं राहिले, तर ह्या कुष्ठरोगींना पण जेवण देतात. पण मी जेव्हा आम्ही देत होतो चपाती आणि भाजी वेगळी करून देऊन देत होतो कोणाची ऑर्डर असली. पण एक दिवस मी तिथं गेले की आपण जाऊन येऊया. जेव्हा गेलं तेव्हा कळलं की त्यांचे तरी हात नाहीये, कुणाचं काही नाहीये, कुठे रक्त गळते, अशी जी सेन्सिटिव्ह 100-1 लोक आहेत, 50-70 लोक, तर ह्या कसे खात असतील, त्यांना कोणीतरी भरवतं हे करतं. त्याच्यापेक्षा आपण त्याला फ्रँकी रोल का करू नये, ओके, आणि सिल्वर फाऊल मध्ये का देऊ नये. तर सिल्वर फाऊल असं ओपन कोणी करून दिलं तर दोन्ही हातात अडकवून ती व्यक्ती खाऊ शकेल, तो समाधान असेल, त्याला पोट भरेल. कोणीतरी भरवणं आणि स्वतः खाणं, तर ही लक्षात येतं आपल्याला जेव्हा जातो. म्हणून मी PPE किट घालून सगळ्या वॉर्डमध्ये फिरून त्या लोकांशी भेटले, बोलले, आणि त्यांची काय गरज की तुम्ही काळजी करू नका, तुमचं घराची व्यवस्था लावलेली, खरं लावता येत नव्हती एवढी सगळी, पण तिथं खोटं बोलले मी त्यांना, किंवा मला माहिती आहे ते भेटलेत आणि त्यांनीच सांगितलं तुम्ही इथं आहात म्हणून आलो. कोणी माझं ओळखीचं नव्हतं, पण त्यांना दिलं. काही लिहून आम्ही जे भोजन पॅकिंग देत होतो त्याच्यावर मी रोज लिहायचे, म्हणजे रोज मी 5-1000 डब्यावर लिहित होते स्वतः की चौकशी, काळजी करू नका, तुम्ही एकटे नाहीये, आम्ही आहोत, आई, नाव आमचं नाही कुठे, आई. शब्दामुळे जगण्याची एनर्जी की माझी आई कुठून तरी कोणाला वाटत होती माझी आईच पाठवतीये. जे हे सगळा जो दुवा होण्याचं भाग्य मिळालं ना, ते आमच्या पूर्ण टीमला मिळालं. तर असं सगळं करत करत हे कामं उभी राहिली. आणि पण कोरोना काळातलं जेवढं हे काम करायला आपण एक म्हणतो की समाधान किंवा करता आलं, तेवढ्याच अडचणी पण खूप वाढल्या. त्याच्यावर आता आम्ही सगळ्या एकदम म्हणजे चक्र फिरते तशी सांभाळला पाहिजे, सगळी चक्र फिरली आहे आणि त्याच्यावर आता आम्ही काम करतो. बरं, मला एक विचारायचं होतं की साधारणतः तुम्ही 20-25 वर्ष काम गेल्यावर समाजात त्याची दखल घ्यायला सुरुवात झाली, मग वेगवेगळ्या ठिकाणी मोटिवेशनल स्पीकर म्हणून बोलवणं, कुठल्या तरी वेगवेगळ्या संस्थांमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या अनुभवाचा वापर करणं. पण आता जेव्हा म्हणजे खास करून मी गेल्या 10 वर्षात जे समाजात होत असलेले बदल, आणि त्याच्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जी देशातली सगळ्यात मोठी घरकुल योजना राबवली जाते शहरी भागात, ती सोलापूरमध्ये 30,000 घरं त्याच्यात, आणि चंद्रिका बाबींनी त्याच्यातही महत्त्वाचं योगदान ही घरकुलं बांधण्यामध्ये दिलेलं आहे. पण तो अनुभव कसा होता, म्हणजे घरकुल योजनेच्या बांधण्यामध्ये देता असं नाही म्हणता येणार, कारण ते पंधे कंपनी जे आहे ते बांधले, इथले कम्युनिस्ट ह्याच्यातले कामगार युनियन सगळे आहे त्यांनी, म्हणून त्याची योजना राबवली, पंतप्रधानांनी ते उद्घाटन केले, त्यांनी मान्यता दिली आणि ते काम झालं. पण मला एक वाटतं नरसई आडम मास्तरांनी त्याच्यातली खूप मोठी भूमिका बजावली आणि छान काम केले की लोकांची गरज आली, कमी भांडवल कमी पैशांमध्ये त्यांना स्वतःचं घर मिळेल आणि ती प्रत्येक महिलेच्या नावाने असेल. पण मला हे सगळं एक छान वाटत होतं, पण मला असं वाटत होतं की ह्या महिला सोलापुरातनं स्थलांतर होऊन हे 10-12 किलोमीटर दूर आहे, खूप दूर नाहीये, त्या राहत असतील तिथून 7-8 किलोमीटर पण असतील, पण त्या तिथं जातील तेव्हा त्यांना यायला जायला त्यांना तिथं काम उपलब्ध होईल का, मग एवढी सोलापूरचा कॉर्पोरेशनचं दळणवळणची व्यवस्था आहे का, तिथं त्यांना काम देऊ शकेल अशी व्यवस्था आहे का, हे सगळं तिथं नव्हतं. विचाराधीन आहे, पुढे होईल. डोक्यावर नुसतं छप्पर नाही तर एक घर मिळावं त्याला. घर आहे पण पुढे काय, घराचा हप्ता भरायचा आहे, तर हप्ता कुठून भरणार. ती बाई जर तिथं राहायला गेली, ती कुठेतरी कारखान्याला कामं झाली, तर ती रोज 7-8 किलोमीटर तिथे 2.5 लाख रुपये त्या घरासाठी भरणं त्या लोकांना अवघड होईल. म्हणजे जे 1500-1700चा त्याचा हप्ता बसणार आहे तो भरणार कुठून, त्याच्या हातातलं काम सुटून जाईल, घरात जाईल, पण घरात गेल्यानंतर खाणं पिणं आणि बाकीचं सगळं प्रपंच. तर याच्यासाठी मी त्या कंपनी बरोबर म्हणजे काम करायला सुरुवात केली. त्यांची पण रिक्वायरमेंट होती की आपण एकत्र करूया की ह्या बीडी वर्कर्स महिला किंवा कुठलीही कामगार वसाहतीतल्या ज्या महिला तिथं जातील त्यांच्या हाताला काय काय कामं आपण देऊ शकू. तर त्याचा जी रचना नाही मिळालं तर लोक घरं घेतील आणि मग घर सोडून पुन्हा याच्यात येतील.
तर त्याच्यात जो आनंद त्यांना मिळायचा आहे तोही नाही मिळणार आणि त्यांना वाटेल की उगीच सरकार एवढ्या योजना करते आणि आमची हे करत नाही. तर त्याच्यावर आता आम्ही प्रयत्न करतोय पाठीमागे, म्हणजे त्यांना सल्ला देणं, ते काम करून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी आता चालू आहे की तिथं काही फॅक्टऱ्यांना जोडून त्यांना टेलरिंगचं युनिट तिथंच करता येईल का. म्हणजे सिलाई कामगार जर तिथं राहायला गेले तर तिथं त्या युनिटांनी जायला पाहिजे. त्यासाठी आता आपण काही लोकांची बोलतोय की तुमचं युनिट तिथं उभं करा, तुम्हाला महिला तिथलं तिथं भेटतील, कामगार भेटतील आणि तुमचंही सोयीचं होतील. तर ते पण एक प्रयत्न आत्ता चालू आहे. बाकीच्या लोकांना अजून काय देऊ शकतो मोठ्या प्रमाणात, तर वेगवेगळ्या प्रकारचं तिथं स्किल सेंटर एक करावं अशी एक बांधून पण झालेलं आहे. आणि अजून सगळे राहायला तिथं नाही गेले, भले चावी त्यांना मिळाली तरी त्यांचं तांत्रिक बाबी, सगळे त्यांचे कागदपत्र, बँकेचं होणं, हे सगळं चालू आहे. त्यामुळे लगेच अजून तिथं राहायला लोक नाही गेली. पण राहायला गेल्यानंतर तिथं वेगवेगळे कोर्सेस सुरू करणं, विद्यापीठ असेल किंवा कौशल्य विभाग असेल, ह्या सगळ्यांशी जोडून तिथं ते सगळं करणं, इथपर्यंत आता ते काम चालू आहे की त्या महिलांशी, महिला आहे, त्यांची मुलं आहे, पुढची पिढी आहे, मग त्यांच्या शैक्षणिकसाठी तिथं शिक्षणांची यंत्रणा व्यवस्थित होईल का, मग काही अजून कोर्सेस तिथं आणले जातील का. हा जो बॅकमध्ये जो विचार करण्याची जी एक टीम असते त्याच्यामध्ये मी निश्चित त्यांच्या बरोबर आहे. विचार केल्याशिवाय नुसती म्हणजे घर बांधणं, टेंडर दिलं की कंत्राट दिलं की ते बांधणं, अर्थात ते आव्हानात्मक असतं पण ते शक्य होतं, पण ते त्याच्यात घर उभं करणं, त्याच्यात पंदेनी पण हा खूप विचार करतात. मी त्यांना भेटलो, त्यांनी खूप त्याच्यामध्ये त्याच्यात त्यांची खूप हे आहे की पुढेही असं, कारण जेव्हा एक रेकॉर्ड इथं घर बांधण्यात झालाय तसाच रेकॉर्ड त्यांनी करावा की ह्या महिलांना हाताला काम पण. मी त्यांना भेटलो तेव्हा त्याच्यामध्ये सुएज ट्रीटमेंट प्लांट असेल, सोलर एनर्जी असेल, म्हणजे तिथे शाळा असतील, हा सगळा विचार करून ती घरं बांधली, नुसती ठोकळे नाही, नुसते ठोकळे नाही उभी केली. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करायला एक की सोलापूरसाठी काही होतंय ना तर आपण एकत्र करूया या धर्तीवर आता त्यांच्याबरोबर जाते. आणि मी बघितलेलं 3 टप्प्याचा काळ आहे. म्हणजे मला सोलापूरला येऊन म्हणजे काम करताना मला 32 वर्ष झाली, संस्थेला 21 वर्ष होतील, आता 20 वर्ष पूर्ण होते. पण ह्या 32 वर्षाचा अनुभवाला जो पहिला टप्पा होता तोच परत यांचा नशिबी येऊ नये. बरोबर आहे. म्हणून भीती वाटते की हे सगळं काम त्यांच्या हाताला मिळावे. 3 दशकांपासून काम करताना, म्हणजे खास करून मला याबाबत उत्सुकता आहे की सोलापूर सारखं एक मोठं शहर आणि सोलापूरला खूप मोठा इतिहास आहे, अगदी स्वातंत्र्य चळवळ, म्हणजे जुना इतिहास मी काढत नाही पण अगदी स्वातंत्र्य चळवळीतला इतिहास, नंतर महाराष्ट्राच्या उभारणीतला इतिहास. आणि जेव्हा असं एखादं शहर एका प्रकारे काय म्हणतात, शहर फेल होणं म्हणजे तिथला एक मोठा उद्योग जाणं, नवीन उद्योग सुरुवातीला न येणं आणि त्याच्यातनं ज्या समस्या निर्माण होतात त्या तुम्ही खूप जवळनं बघितल्यात. म्हणजे तुम्ही या निमित्ताने वेगवेगळे समाज घटक असतील, त्याच्यामध्ये दलित असतील, ओबीसी असतील, तेलुगू, कन्नड, म्हणजे बरीच आता महिला असतील, बहुधार्मिक, असे सगळे, त्याच्याशी काम करताना ज्या समस्या तुम्हाला जाणवल्या की एखाद्या शहरात मोठ्या प्रमाणावर ज्या बेरोजगारी येते आणि त्याच्याकडे आपण पूर्ण मानवीय दृष्टिकोनातनं त्याच्यातनं बघत नाही किंवा सर्वात्मक एकात्मिक दृष्टिकोनातनं बघत नाही, तेव्हा जे सगळ्या गोष्टी होतात, व्यसनाधीनता, धर्मांतरण, आणि हे कसं तुम्हाला जाणवलं यामध्ये? नाही, हे खूप मोठ्या प्रमाणात झालं. स्थलांतर एक खूप मोठ्या प्रमाणात झालंय की जी छोटी मुलं जे काही थोडी शिकत होती किंवा जे कामाच्या निमित्ताने इथून पुणे मुंबई असेल किंवा आंध्रामध्ये पण खूप लोक परिवार इथून परत गेली, त्यामुळे स्थलांतर झालं. दुसरं होतं की धर्मांतर झालं की आकर्षण. बघा, मी म्हणते की कुठल्याही धर्मावर मला हे नाही सांगायचं, पण जेव्हा जिथून तुम्हाला सॉफ्ट कॉर्नर दिसतो तिथे लोक वळतील. शेवटी भूक आहे ती लगेच आत्ताची गरज असते आणि ती कोणी भागवत असेल तिथं जाणार. तर ते पण खूप मोठ्या प्रमाणात झालं. म्हणजे लोकांना बेरोजगारी आले त्याला आपण उत्तर देतोय असं बनवून तिथे त्यांना आपल्या धर्मात ओढायचं, हे प्रकार घडते. म्हणजे हे देशभरात जगभरातही होत असेल, होतच आहे, पण इथं ते मोठ्या प्रमाणात ते हे सगळे विषय सगळेच याच्यातलं होत आहे. ते ह्या सगळे विषयमध्ये ते झालं. आता मुलींना पलायन होणं हे पण व्हायला लागलं. त्यानंतर महिलांचं पलायन, म्हणजे लग्न झालेल्या महिला की ज्यांना 1-2 मुलं आहे आणि परिवार आहे, त्या महिला पण काही प्रलोभनांतर्गत त्याच्यात तिथं जाणं किंवा आत्महत्या करणं किंवा अनेक गोष्टी, म्हणजे न करायच्या गोष्टी, सगळ्या गोष्टी तिथं घडायला लागल्या. फक्त महिला असं नाही, मुलींमध्ये हे सगळं घर न घर तिथं पलायन हे झालंय. ते या सगळ्याला एक सोलापूरची मी नागरिक म्हणून मला असं वाटतं की माझ्या सोलापूरला
एवढं पण मिळू नये की त्यांनी त्यांच्या सोलापुरात राहून करून खायला काहीतरी हाताला मिळावं. पण परिस्थिती अशी आहे की इथं सोलापूर एक दुर्लक्षितच आहे. खरं राजकीय दृष्ट्या आमचा आता कुठल्याही पक्षाचे निवडून या नाही निवडून या त्याच्यातला प्रश्न नाहीये, पण सोलापूर नेहमी दुर्लक्षित राहिलं असं मला वाटतं. राजकीय पोटेन्शियल असून हैदराबाद चेन्नईच्या मध्यबिंदू आहे. रेल्वेचे जाळे चांगले आहे, सगळ्यात सोलापूरमध्ये आहे, सगळं आहे, पण तरीही दुर्लक्षित आहे. इथं कुठे आता मी काम करताना मला असं बदल नाही, आता काळाचीच गरज आहे की युवा पिढी आमच्या बरोबर जुळतीये, ह्या महिला जुळतायत, त्यांना मला हाताला काम द्यायचंय. पण मी किती दिवस त्यांना सिलाई करा आणि भाकरी करा म्हणणार आहे? त्यांना ते नाही होणार आहे. सगळ्यांना ते पण करणारा एक वर्ग मिळेल, पण ज्यांना दुसरं स्किलमध्ये द्यायचं आहे त्या स्किलमध्ये आमच्याबरोबर जुळायला अजून कोणी तयार. CSR फंड द्यायचं ते म्हणतात सोलापूरला तुमची विमानसेवा नाही, तुमच्याकडे हे नाही, तुमच्याकडे ते नाही, भीती वाटते तुमच्याकडे पैसा बुडेल का, हे सगळं म्हणून की आम्हाला ते द्यायला तयार नाही. मग कोण इथं करणार आहे? नाही, तो मला प्रश्न एक वेगळा विचारायचा होता, कारण तुम्ही जेव्हा जसं म्हटलं की जेव्हा स्टार्टअप ही संकल्पनाच कोणाला नव्हती आणि तुम्ही त्याला काही स्टार्टअप म्हणून सुरू केलं नव्हतं, ती तुमची गरज, काळाची गरज, समाजाची गरज म्हणून तुम्ही सुरू केलं होतं. पण आज आपण जेव्हा भारताकडे बघतो तेव्हा जगातले सगळ्यात जास्त स्टार्टअप किंवा दुसऱ्या क्रमांकावरचे सगळ्यात जास्त स्टार्टअप आज भारतामध्ये आहेत. जर तुम्हाला आज नवीन रोजगार सुरू करायचा म्हणजे स्टार्टअप उद्योग सुरू करायचा तर सरकारच्या योजना आहेत, पण खाजगी क्षेत्रात याला भरपूर पैसा उपलब्ध आहे. अशा याच्यातनं तुम्ही जेव्हा एक नवीन, मी त्याला नवीन सुरुवात नाही म्हणणार, पण जे सुरुवातीच्या काळातले ज्या प्रकारचे रोजगार तुम्ही तयार केले ते मुख्यतः शिवणकाम, खाद्यपदार्थाचा पण खूप मोठा स्कोप आहे, पण तरी मुख्यतः जे कुटीरोद्योग ज्याला म्हणता येतील, महिला जे आपलं घर सांभाळून ज्या प्रकारचे उद्योग करू शकतील असे उद्योग त्यांना तुम्ही प्राधान्य दिलं. पण आता जेव्हा एक नवीन जी गोष्ट जगासमोर येते, म्हणजे आज भारतातल्या कुशल कामगारांना संपूर्ण जगभरात मागणी आहे. भारतातल्या छोट्या शहरातल्या कुशल कामगारांना मोठ्या शहरांमध्ये मागणी आहे. मग ती डोमेस्टिक हेल्प म्हणून असेल, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशियन, प्लंबर अशी जी स्किल्स आहेत आणि जगभर लोक जात आहेत. तर याच्यामध्ये तुम्ही जे काम म्हणजे आणि याच्यामध्ये मोठ्या कॉर्पोरेट क्षेत्रातल्या कंपन्या याच्यामध्ये उतरल्या आहेत, पण तुम्ही जेव्हा एक स्वयंसेवी वृत्तीने जेव्हा हे काम गेली 3 दशकं करतायत तेव्हा तुम्हाला एक नवीन अवतार घेण्यासाठी किंवा एक नवीन त्याला एक स्वरूप देण्यासाठी कशा प्रकारच्या गरजा तुमच्या डोळ्यासमोर आहेत? नाही, मला एक आहे की आता मला खूप लोक भेटतात, बघायला येतात, संस्था बघायला येतात, सगळे भेटून हे सांगतात. खूप लोकांचं मला निमंत्रण आहे की तुम्ही इथं शिफ्ट व्हा, आमच्याकडे उभं करा, एवढं सगळं असं करू. मला सोलापूर नाही सोडायचं, पहिली गोष्ट आहे. आणि मला त्यांच्यासाठी करायचं आहे की ज्याचं शिक्षण नाहीये, ज्यांना पुढे यायला काही स्कोप नाहीये, ह्या लोकांसाठी काम करायचं आहे किंवा थोडी त्याची इच्छा आहे आणि त्याला मला काहीतरी करायचं आहे, ही दुसरी गोष्ट आहे. पण इथं जेव्हा मला अपेक्षित आम्हाला असं आहे की ह्या सगळ्यांच्या बरोबर काही कंपन्यांनी त्यांचं ट्रेनिंग सेंटर, की आता इथं घरगुती काम करणाऱ्या महिला हे मोठ्या प्रमाणात आहे. जर यांना आम्ही छान प्रोफेशनल स्किल दिला तर ठिकठिकाणी त्यांना व्हॅल्यू मिळेल का नाही? आता ते मिळू शकते. तर जर आता मला कोणीतरी हे ऐकूनही सांगतील पुण्यात तुम्ही 50 बायका पाठवून द्या, आम्ही तिथं त्यांना कामाला लावू. परिस्थिती आहे की आज मुंबई पुण्यासारख्या शहरात बांगलादेशी रोहिंग्या लोक येऊन तुमच्या घरी काम करतात, तुम्हाला कळत नाही. इलेक्ट्रिशियन आणि हे सगळे व्यवसाय अशा लोकांच्या हातात गेले. पण महाराष्ट्रात एवढी गरज असलेली म्हणजे लोक ज्यांच्याकडे काम करायची तयारी आहे पण त्यांच्याकडे एक लॉन्च पॅड त्यांच्याकडे हे नाही. हा जो मधला दुवा आहे ना तो अजून व्हायला वेळ लागणार आहे. वेळ लागणार का नाही माहित नाही. तर ते लोक म्हणतील पण की पाठवून द्या, आम्ही त्यांना काम देऊ. पाठवून द्या हे म्हणणं, मी पाठवून देणं ते पण सोपं आहे. पण त्या बाईचा परिवार आहे पूर्ण. इथं तिची मुलं शिकत असेल, छोटी असेल, मोठी असेल, नवरा असेल, ह्या सगळ्या परिवाराला ती घेऊन तिथं नाही जाऊ शकत. जर तिथं तिला कामाला 25-30 हजार रुपये, इथं ती 10 हजार रुपये कमावते, तिथं 30 हजार रुपये, आकडा मोठा दिसतो पण तिथं खर्चही तेवढाच आहे. आणि कुटुंबाला घेऊन ती तिथं नाही जाऊ शकणार, त्याचं शिक्षण नाही होऊ शकणार. तर त्यांना आम्हाला आव्हान असं आहे की काही कंपन्या, मी तरी अगदी शासन अगदी मोदीजींना आहे की सांगते, मी गुजरातची लेक आहे त्यामुळे मोदीजींना, अमितभाईंना सांगते की त्यांची बहीण भेट झालेली आहे त्यांच्याशी, नाही दोघांचीही नाही झाली अजून. भेट झाली तेव्हा हा विषय मध्ये नाही झाली, वन टू वन नाही झाली, पण भेट झाली होती एकदा मोदीजींची, पण कधी डायलॉग नाही झाला. तर मी त्या दोघांनाही असं मला तरी विनंती करायची की तुमच्या लेकी बहिणी इतक्या ठिकाणी बसलेल्या, आम्ही करतो, आम्हाला सरकारने उचलून काही द्यावं असं नाही म्हणत आम्ही,
पण आम्हाला ह्या जे मधला जो गॅप आहे तो कमी करून द्या ना, मग तुम्हाला जे तुमची संकल्प आहे तेच आम्ही पूर्ण करणार आहोत. आम्हीच करणार, शेवटी करणार कोण आहे? आम्हीच करणार आहोत. शेवटी एक माणूस काही नाही करू शकणार, सगळ्यांनी करावं लागेल. तर अशा कंपन्यांनी आम्हाला काम द्यावं. हॉस्पिटलसाठी लागणारे, स्वच्छतासाठी लागणारा स्टाफ खूप मोठ्या प्रमाणात सगळीकडेच, कंपन्या, बँका जे असेल, तर त्याची आम्ही प्रोफेशनल ट्रेनिंग देऊ शकतो. पण आत्ता ट्रेनिंग देण्यासाठी जी माझ्याकडे महिला, पुरुष, युवा कोणीही येतील समजा, तर न माझ्याकडे जागा आहे, ती बसायला जागा नाही तेवढी, ते याच्यातलं मी करू शकत नाही. दुसरी गोष्ट आहे की त्यांना फी देऊन, आता कौशल्य विकासवाल्यांच्या याच्यात आहे की तुम्ही स्टार्टअपच्या याच्यात आमच्याशी MOU करा किंवा जोडून द्या, प्रत्येकीची 5,000 फी. अरे 5,000 त्याचा महिन्याचाच पगार आहे, तुम्हाला कुठलं देऊ मी? तर ही जी अडचण आहे की त्यांना शिकायला जेव्हा ती येतील इथं, तर तेव्हा त्यांना काहीतरी आपण मोबदला देऊ की 100 रुपये तरी निदान त्याच्यात मिळालं तर त्याचं घर चाललं जाईल, की त्याच्यातलं काम त्यांना शिकून आणि नंतर ती भले परतफेड करू, आपण घेऊ. पण अशा प्रकारची आम्हाला गरज आहे की ह्यांना प्रोफेशनल आम्ही ट्रेनिंग देणं इथं. तर ट्रेनिंग देण्यासाठी काही कंपन्यांनी आम्हाला भांडवल पुरवावं लागेल, CSR फंड असेल, किंवा त्यांना वाटेल की हां आम्हाला कोण एखादा उद्योजकांच्याही मनात आले तर आमचं काम होऊ शकते. अंबानीजींनी एवढं खर्च केले, मला रोज वाटत होते की त्यांनी एक इव्हेंट पुरता पैसा आम्हाला 2-4 करोड देऊन टाकलं तर सोलापूरचं काम मी 1000 महिलांना काम देऊ शकेल, असं रोज मला वाटायचं. त्याचं मला हे नाही वाटत आहे, दुस्वास नाही वाटत. करायला पाहिजे, ज्याच्याकडे आहे त्यांनी छान केले. त्याचा मागचा सेवाचा भाग नंतर जेव्हा कळलं की त्यांनी किती कामं केले, ते पण खूप मोठं काम होतं. पण असं मला मनात येत होतं, आमच्या बायकाही म्हणत होत्या. म्हणजे याच्यात मला 2 समस्या, म्हणजे एक जागा आहे आणि एक आम्हाला इथं मिळणं काम आहे, ट्रेनिंग सेंटर. तो हे झालं. पण याच्यामध्ये 2 मुद्दे तुम्ही म्हणले की आता ही गोष्ट खरी आहे की भारत एका प्रकारे असं पहिले वाटलं होतं की चीननी ज्या प्रकारे उत्पादन क्षेत्रात खूप मोठी आघाडी घेतली आणि करोडो लोकांना रोजगार दिला, भारतात कदाचित ते होणार नाही. कारण भारतामध्ये आता तंत्रज्ञान बदललंय, सगळ्या गोष्टी यांत्रिकीकरण, पण भारत जगाला सेवा पुरवणारा देश आज होतोय. पण त्याच्यातही एक मोठा वर्ग आहे, तुम्ही म्हणलात खास करून महिलांचा वर्ग आहे, की जे स्वतःचं कुटुंब सोडून जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे त्यांना त्या जागी, मग ते सोलापूर असेल, नागपूर असेल, नांदेड असेल, जालना असेल, त्यांना त्यांच्या जिथे त्यांचं कुटुंब आहे त्या ठिकाणी रोजगार मिळणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ज्या सगळ्या योजना स्किल डेव्हलपमेंटच्या सुरू केलेत, त्याच्यात जरी त्या कमी शुल्कात असल्या, पण ते कमी शुल्क आहे ते पण इथल्या महिलांसाठी ते 5,000 रुपये वगैरे, पण ते जास्त आहे. तर तिथे कोणाचं तरी एक गॅप ती भरायला करणार आहे पाहिजे. आणखीन काही कुठल्या गोष्टी ज्या सरकार करू शकेल? महाराष्ट्रात नवीन सरकार आलंय की आता त्यांच्याकडे, म्हणजे नवीन सरकारकडनंही अपेक्षा हीच करतोय की आम्हाला खूप मोठं नाही पण 1-2 एकर जेवढी जागा जर दिली तर आम्हाला समजा की महिला, त्यांनी पिंक रिक्षा आता आणली, पण पिंक रिक्षा शिकवणार कुठं? या महिलांना सेफ्टी ठिकाण तरी लागेल ना. तर ह्या असं 1-2 एकर जेवढा तुकडा जागेचा आम्हाला जर मिळाला आणि त्याच्यात आमचं हे सगळं झालं तर आम्ही हे सगळ्या गोष्टी तिथं करू शकू. एक अपेक्षा त्यांच्याकडनं आहे की तिथं माझं मोठं ट्रेनिंग सेंटर आमचं व्हावं, उद्योगवर्धिनीचं माध्यम. मी तर फक्त सोलापूर कशाला, पूर्ण महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात जिथं गरज आहे तिथं व्हायला पाहिजे. हर जिल्ह्याच्या ठिकाणी असं ट्रेनिंग सेंटर व्हायला पाहिजे की ग्रामीण भागातल्या किंवा सगळ्या आजूबाजूचा आता वाढीव एरिया जो झालाय तिथल्या लोकांनाही तिथं जवळ होईल. फक्त ह्या गोष्टी नाही तर नवीन तंत्रयुगांचा बरोबर असेल की आता मोबाईलचं आता 4G 5G पर्यंत आता मोठे काही नवीन सगळे यायला लागले. त्याची रिपेअरिंग यंत्रणा जी असेल, त्याच्या वेस्ट इतका मोठा सगळा ह्याच्यातला कचरा येतो, त्याची रिसायकलिंग असेल, म्हणजे ज्या गोष्टी आहे की जे आपण वेस्ट समजतो त्याचंही काही नवीन निर्मिती करू शकतो. तर अशा गोष्टी इथं देणं गरजेचं आहे. इथं मेन पॉवर आहे तो चिकाटीचा आहे, तो काम करू शकेल, त्याला चिकाटीने काम करेल. त्याला फक्त थोडा मोबदला देण्याची, व्यवस्थित मोबदला देण्याची गरज आहे आणि सातत्य देण्याची गरज आहे. तर हे होऊ शकेल जे दुसरीकडे होऊ शकत नाही ते इथं होऊ शकेल. म्हणजे आज मुंबई पुण्याच्या याच्यातलं मी खूप ठिकाणी पूर्ण भारतभर प्रवास करते. मी जेव्हा मुंबई ठिकाणी जाते आणि ते म्हणतात की आज त्या चंद्रिकाताई आलेल्या आहे, 2 पोळ्या जास्त कर तुला जे, तर ती लगेच 2 पोळ्या लिहून घेते, कारण 2 पोळ्याचे पैसे त्याला नंतर जास्त द्यायला लागतं. एक पॅन्ट जास्त धुवायला दिलं तर पैसा, आमच्याकडच्या बायकांना ते माहितीच नाहीये. घरी किती पाहुणे असतात, किती लोक असतात. देव भव, आज प्रत्येक सोलापूरच्या घरात ही पण याच्यामध्ये एक म्हणजे मी त्याला एक प्रश्न विचारतोय अशाने नाही म्हणत, पण जो हा प्रश्न निर्माण होतो की मुंबई पुणे सगळ्या भागामध्ये ज्या गरजा तयार होत आहेत त्याच्यासाठी जे लोक उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, ओडिशामधनं येत आहेत त्यांना कुठली सपोर्ट सिस्टीम आहे? जर ते येऊन करू शकतात तर मग सोलापूर, लातूर, बीड
जालना हे लोक कदाचित तेही येत असतील. हे कुटुंब व्यवस्था, आता ऊसतोडी कामगार जातच आहेत ना, हो, पाठीवर बिराड घेऊन जातच आहे. शासन त्याच्या मागे किती खर्च करते, तिथं साखर साळण हे सगळं, त्याच्यापेक्षा त्यांना गावातच काम देण्याची जर व्यवस्था गावात झालं, पण एक शहरातही त्यांना आणण्यात शेवटी जर महाराष्ट्र सरकारने ही व्यवस्था केली की त्यांना मुंबई पुणे ठाण्याच्या जवळ राहायची जागा जर उपलब्ध करून दिली किंवा काहीतरी हे करून दिली आणि मग त्यांना ती स्किल्स तुम्ही तुमच्यासारख्या संस्थेने दिली. वर्किंग वुमेन्स हॉस्टेल्स खूप ठिकाणी नाहीये. जर इथून अशा महिला काही गेल्या की जे एकट्याने राहणं आणि काम करणं, तर तशा ठिकाणी ते राहतील आणि कामाला जातील. ज्यांना परिवार सहित जायचं आहे त्यांच्यासाठी तिथं काहीतरी व्यवस्था असेल तर ते कुटुंबासहित तिथं शिफ्ट होऊ शकतील. हे सगळ्या गोष्टी ज्या प्रकारे झोपडपट्टी पुनर्विकासाच्या अंतर्गत परप्रांतीयांना सरकार मोफत घरं बांधून देते, पण महाराष्ट्रातल्याच लोकांना जर शहराच्या जवळपास असं म्हणजे उपनगरांच्या जवळपास फुकट नाही पण अगदी स्वस्त दरात घरं त्या जिल्ह्यातल्या लोकांसाठी बांधली तर त्यांचा गरजा, जी मूलभूत गरजा आपण म्हणूया की लाईट, वीज म्हणजे वीज, पाणी आणि राहणं, घर स्वस्त दरात, म्हणजे फुकट नाही पण स्वस्त दरात ते मिळावं. आणि हे सगळ्या योजना खरं ऐकतील महिला तर ते माझ्यावर म्हणजे त्यांना हे पण वाटेल की खूप प्रकारे फ्रीमध्ये देण्याचं हे केलंय. तुम्ही कोबड्या नको आम्हाला, आम्हाला हातात जे मासे पकडायला शिकायचं, आम्हाला खायला नाही शिकायचं. बरोबर. तर ते हळूहळू त्याच्यात रूपांतर व्हायला पाहिजे की जसं आता लाडकी बहिणी योजनाचे पैसे आहेत, निराधारचे पैसे असतील, काही असेल, धान्याने हे असेल, तर ह्या पैसा तुम्ही जे देतात त्याच्यातला थोडा पैसे बचत करा. आम्ही आमच्या बायकांना पैसे जे देतो, भले त्याचा पगार 9,000 असेल, 5,000 असेल, त्याच्यात 100 रुपये बचत करायला लावतो. तर ती बचतीतनं तुम्ही छोटा उद्योग करा. आम्ही जे उद्योजक घेणारे हात उद्या देणारे व्हायला पाहिजे, इथपर्यंतची रचना आता आपली सर्कलमध्ये शासनची पण असली पाहिजे. असेल, कारण हुशार आहेत सगळे, पण असं आमच्यापर्यंत अजून पोहोचत नाही की ही पोहोचेपर्यंत एखाद वेळेला योजना बंद होईल किंवा दुसरं काहीतरी मनात येईल. तसं नको, त्याच्यातलं सातत्य पाहिजे. तुम्ही द्या पण त्याला वळण पण वेगळं लावा, तर ते काम करू शकतील. धन्यवाद चंद्रिकाताई, आज आपण आम्हाला वेळ दिलात. आपल्या बोलण्यातनं जी तळमळ जाणवते आणि जे काम आपण उभं केलेलं आहे, म्हणजे खरं या मुलाखतीत ते काम सांगणं शक्यही होणार नाही. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्वतः एक दिवस सोलापूरला या आणि उद्योगवर्धिनींनी कशा प्रकारे महिला उद्योजिका तयार केलेत, कसं वेगवेगळ्या क्षेत्रात ते काम करते ते स्वतः अवश्य आपल्या डोळ्यांनी बघा. मी व्हिडिओच्या खाली चंद्रिका बाबींचा पत्ता आणि त्यांच्या लिंक्स आणि या सगळ्या गोष्टी देतोच आहोत, पण जरूर आपण सोलापूरला येऊन भेट द्यावीत आणि भविष्यातली आव्हानं पेलण्यासाठी त्यांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा अशा ज्या प्रकारे काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांच्याकडेही शासन व्यवस्थेने, कॉर्पोरेट उद्योगांनी जे या क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणात उतरत आहेत त्यांनी देखील अधिक सकारात्मकतेने बघावं एवढीच अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48. धन्यवाद.